अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक येत्या 16 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत। तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 28 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सरपंच उज्ज्वला गोकुळे, जिल्हा समन्वयक सरपंच संदीप ढेरंगे, ग्राम रोजगार सेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, संगणक परिचालक संघटनेचे राज्य संघटक संतोष कुडले, सचिन जगताप, संदीप पाटील, राजू जंगम, रईस पटेल, शरद बाबर इत्यादी उपस्थित होते। सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार, संगणक परिचालक आदी संघटनेचा या काम बंद आंदोलनात सहभाग असणार आहे। या बंदमुळे राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींचे काम बंद होणार आहे। लाडकी बहीण योजना, पीक विमा अर्ज भरण्याचे काम यामुळे थांबणार आहे। याशिवाय शैक्षणिक कागदपत्रे, दाखले मिळणार नाहीत। गावगाड्यांची कामकाज प्रक्रिया ठप्प होणार आहे। आमदार, खासदार या विषयावर गप्प आहेत। सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा परिणाम होणार असल्याचं भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। राज्यातील 28,000 ग्रामपंचायती चालवणारे, महात्मा गांधींच्या स्वप्नातील ग्रामीण विकास घडवणारे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक या सर्व घटकांच्या संघटनांनी मिळून आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे। यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसाठी मानधनवाढ, पेन्शन, विमा संरक्षण यासह प्रशासकीय सुधारणांची मागणी आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी यावलकर समितीचा अहवाल लागू व्हावा, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्राम रोजगार सेवकांना पूर्णवेळ नेमणूक द्यावी आणि फिक्स मानधन द्यावं, संगणक परिचालकांनाही ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून आकृतीबंधात घेऊन त्यांचा समावेश करावा। त्याचप्रमाणे याशिवाय हे सर्व घटक आम्ही एकत्रित काम करतो। याशिवाय आमच्याबरोबर ग्रामसेवक असतात, त्यांनाही अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात, अनेक समितींचे अध्यक्ष ते असतात। त्यामुळं त्यांच्या जबाबदारीचं ओझं कमी करून त्यांना फक्त ग्रामविकासावर फोकस करता यावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचं आहे। या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। आत्तापर्यंतच्या प्रत्येक शासनाचा दृष्टिकोन शहर आणि गावखेडे यांच्याकडे बघण्याचा वेगवेगळा असतो। त्यामुळं शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी म्हणजे भारत असे दोन देश या देशामध्ये निर्माण केले जात आहेत। त्यामुळं गावखेड्यांना, ग्रामीण महाराष्ट्राला न्याय मिळावा ही इच्छा असलेले हे सर्व घटक येत्या 16 ऑगस्टपासून ग्रामपंचायतीमध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत। आमच्या मागण्यांचा योग्य विचार न झाल्यास 28 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आम्ही सर्वजण धरणे आंदोलन करणार आहोत। हे सर्व घटक ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्यासाठी तळागाळात सर्व योजना राबवण्यासाठी, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या सगळ्या योजना किंवा त्याची अंमलबजावणी करणारे लोक असून गावखेड्यांमध्ये शासनाचा प्रतिनिधी, शासनाचे कर्मचारी म्हणून आम्ही काम करत असताना सातत्याने दुर्लक्षित केलं जातं आणि त्यामुळे या सर्व घटकांनी एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे। 16 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि 28 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आम्ही निश्चितपणे यशस्वी करू।